मॅडम, आज बजेट सादर झालं तर 10 वर्षानंतर प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून आपण आलात आणि पहिल्यांदा आपण बजेट सादर केलेलं आहे. काय ठळक वैशिष्ट्ये आहेत या बजेटच्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी 2026-27चा अर्थसंकल्प जाहीर केला. हा अर्थसंकल्प 1098 कोटींचा आहे. याच्या महसूल आणि भांडवली जमा याच्यामध्ये आम्ही करामध्ये 50% सवलत मंजूर करून ते आम्ही राज्य सरकारकडे मागणीला पाठवलेलं आहे. आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे की कुठल्याही नगरपालिकेच्या इन्कम मध्ये कमतरता येणार नाही, कुठेही नुकसान होणार नाही, अशा प्रकारचं आम्ही कॅल्क्युलेशन करून मग हे 50% कर सवलत देण्याचं, जे प्रामाणिक करदाता आहेत त्यांना सर्वसाधारण करामध्ये आम्ही सवलत देण्याचं इथे मान्य केलेलं आहे. सगळ्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राज्य शासनाकडे त्याची मागणीसाठी प्रक्रिया पण चालू केलेली आहे. तसंच सानुग्रह अनुदान, ज्याच्यामध्ये केबीएमसी कर्मचारी आणि केबीएमसी स्कूलचे शिक्षक असतात, त्यांना सुद्धा या 2026-27 मध्ये सानुग्रह अनुदान देण्याचं आम्ही घोषित केलेलं आहे. तसेच नाट्यगृहासाठी आम्ही 5 कोटी मंजूर केलेले आहेत. सांस्कृतिक भवनासाठी 5 कोटी मंजूर केलेले आहेत. आम्हाला हॉस्पिटल, जे आमचं दुबे रुग्णालय आहे ते पण आम्हाला चांगलं अद्ययावत करायचं आहे. राज्य शासनाकडून आम्ही त्याच्यासाठी निधी पण मागणार आहोत. त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत. पण तत्पूर्वी नगरपालिका माध्यमातून त्याचं सुरुवातीला काम लवकर चालू व्हावं यासाठी 5 कोटीची तरतूद आम्ही याच्यामध्ये ठेवलेली आहे. तसेच खास करून नगराध्यक्ष सुकन्या योजना, ही योजना आम्ही ह्या 8 मार्च 2026 पासून लागू करत आहोत. 8 मार्च 2026 ला ज्या मुली या बदलापूर हद्दीमध्ये जन्माला येतील त्यांच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून आम्ही देणार आहोत. आणि ह्याच्यासाठी खास करून आम्ही एक 1,500चा टेंटेटिव्ह आकडा एक ठरवलेला आहे की वर्षभरात 1,500 मुली जन्माला येतील आणि त्याच्यासाठी आम्ही 75 लाखाची तरतूद आम्ही या बजेटमध्ये ठेवलेली आहे. नगराध्यक्ष आरोग्य योजना ह्यासाठी 1 कोटी तरतूद ठेवलेली आहे. गर्भसंस्कार केंद्र 50 लाख रुपये. महिला बाल कल्याण विकास समिती ह्याचा जो निधी होता तो 1.5 कोटीचा होता, तो आम्ही 1.5 पट वाढवून 2.75 कोटी इतका केला आहे. महिला आरोग्य शिबिरासाठी आम्ही 25 लाख रुपयाची तरतूद या बजेटमध्ये ठेवलेली आहे. नगराध्यक्ष क्रीडा स्पर्धा याच्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद ठेवलेली आहे. दुर्बल घटकांना सहाय्य करण्यासाठी खास करून आम्ही 50 लाखाची तरतूद ठेवलेली आहे. दिव्यांग पेन्शन योजना ही 1,000 रुपये असायची, ती आम्ही ह्या 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. ती 2,000 रुपये अशी आम्ही वाढवलेली आहे. आणि त्यांना मेडिकल हेल्प जी आम्हाला द्यायची आहे, की औषध गोळ्यांसाठी जो खर्च होतो वगैरे तो आम्ही 25,000 रुपये असं आम्ही तरतूद ठेवलेली आहे. भुयारी गटार योजनेसाठी 267 कोटींची तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये नफाचा हिस्सा 15% असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षणासाठी आम्ही 13 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. श्वान निर्बीजीकरण ह्याच्यासाठी खास करून 2 कोटी, फीडिंग पॉइंटसाठी 25 लाख आणि श्वान निवारा केंद्र जिथे जखमी श्वानवर उपचार वगैरे करायसाठी 1 कोटीची तरतूद आम्ही खास करून ठेवलेली आहे. कारण काय आम्हाला लोकांना होणारा त्रास सुद्धा बघायचा आहे, त्याच्यापासून त्यांची मुक्तता करायची आहे. पण जे श्वानप्रेमी आहेत त्यांच्या पण भावनांचा आम्ही विचार करत आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम निघालेले आहेत त्याच्यानुसार आम्ही ही तरतूद ठेवलेली आहे. त्याच्याच व्यतिरिक्त स्ट्रॉंग ड्रेन वॉटर जी आहे त्याच्यामध्ये शासन हिस्सा असणारे 197 कोटी आणि नगरपालिका हिस्सा असणार आहे 34.80 कोटी. तसेच क्रीडा संकुल निर्मितीसाठी आम्ही 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. शिवसृष्टीसाठी 1 कोटी नफा हिस्सा आणि 4 कोटी भांडवली जमामधून
आम्ही घेणार आहोत. योग भवनसाठी 1 कोटी, नाले बंदिस्तसाठी 20 कोटी आणि रस्ते बांधणी, भाजी मार्केट वगैरे अशा विविध इमारती आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही कोट्यावधींची तरतूद इथे ठेवलेली आहे. नगर परिषद रोखे याच्यासाठी आम्ही 76 कोटींची हे ठेवणार आहोत, मागणी ठेवणार आहोत. तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक ह्याच्यासाठी आम्ही 5 कोटींची तरतूद ठेवलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक ह्याच्यासाठी आम्ही 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. सोनिवलीचा रस्ता, ह्या सोनिवलीच्या रस्त्यासाठी पण आम्ही 1 कोटी सुशोभीकरणासाठी तरतूद ठेवलेली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी, बायोमायनिंगसाठी 40.30 कोटीची आम्ही तरतूद ठेवलेली आहे. तसेच शिवसृष्टीसाठी आम्ही 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. असे विविध हेड आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारे तरतूद ठेवून शिक्षण असो, आरोग्य असो, ह्या 2 गोष्टींसाठी आम्ही जास्त भर दिलेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही जास्त भर दिलेला आहे. महिला आरोग्य असो, नगरपालिका क्षेत्रातील नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात असो, सानुग्रह अनुदान असो, अशा विविध हेड खाली आम्ही चांगल्या प्रकारची तरतूद आजच्या ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे, असं मी आपणास जाहीर करू इच्छिते. रोख्यांसंदर्भातला जो विषय होता त्याबद्दल म्हणजे त्याचा नेमका शहराला कशा स्वरूपाचा फायदा होईल आणि किती रक्कम असेल ती साधारण? तर आपण 76 कोटीसाठी नगर परिषद रोखेची रक्कम आपण एक टेंटेटिव्हली आपण एक विचार केलेला आहे. तर ह्याच्यामधून आपण शहरामध्ये विविध प्रकारचे जे शहर विकसित करण्यासाठी जे प्रोजेक्ट आपल्याला राबवायचे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा खास करून उपयोग केला जाणार आहे. जसं सभागृहामध्ये विषय आला की रोख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना काही आपण करात सवलत देऊ का किंवा इतर स्वरूपात जास्तीत जास्त रोखे वाढवण्यासाठी प्रयत्न कसा राहील? जर नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर नक्कीच आपण ह्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार करू आणि त्यांना आपल्या नगरपालिका माध्यमातून ज्या जास्तीत जास्त सुखसुविधा आपल्याला द्यायच्या आहेत त्या नक्कीच आपण देण्याचा विचार करू. एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मागच्या सर्वसाधारण सभेत पण तो विषय आला होता की पालिकेच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्यातून उत्पन्न जे जास्तीत जास्त मिळावं आणि आता सुद्धा आपण बजेटमध्ये तो विषय मांडला. तर साधारणपणे किती अपेक्षित आहे आपल्याला उत्पन्न? उत्पन्न आपलं असं बऱ्यापैकी हे आहे म्हणजे 75 समथिंग काहीतरी आता यावेळी बजेटमध्ये तरतूद आहे की वाढवून तो आपल्याला हवा आहे. हा 75 लाख इतकं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुमारे 2 कोटी मिळणं आपल्याला अपेक्षित आहे, वाढवलेलं आहे आपण तेच. तर अशा प्रकारे आपलं हे बजेट आपण आज इथे सादर केलेलं आहे. आज कोणकोणत्या मुद्द्यांवरती तरतूद आणि इतर सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार? आजचा जो आपला 2026-2027 चा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने महिलांना आणि लहान मुलं, विद्यार्थी यांना विकास केंद्र बांधून आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आजच्या या अर्थसंकल्पाचे जर आपण प्रमुख योजना बघितली हे आहे, ह्या गोष्टींवरती जास्त करून आम्ही ह्या गोष्टींकडेही लक्ष दिलेलं आहे. शिक्षणासाठी तरतूद ही 13 कोटी 20 लाखाची आम्ही केलेली आहे व त्याच्यामध्ये नवीन खोल्या म्हणजे वर्ग वाढवणे आहे त्या खोल्यांची दुरुस्ती किंवा शाळांची दुरुस्ती, त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे ज्या कुठे मोस्टली शाळांमध्ये आहेत पण जिथे काही अभाव असेल तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करून मुलांची सुरक्षता, त्याच्यानंतर स्वच्छतागृह, त्याच्यानंतर मुलांचा पोषण आहार अधिक वाढवून म्हणजे त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे.
त्याच्यानंतर गणवेश म्हणजे आपले जे 9वी 10वीचे जी मुलं आहेत त्यांचे गणवेश नगरपालिकेतर्फे दिले जातात. पण इयत्ता पहिली ते 8वी पर्यंतचे गणवेश हे शासनातर्फे येतात. पण असं आमच्या लक्षात आलं की त्याची क्वालिटी ही फार एवढी चांगली नसून त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी हे कधी कधी गणवेश न घालता शाळांमध्ये येतात. त्याच्यामुळे ह्या वर्षापासून नगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना गणवेशही देणार आहोत, रेनकोट, शूज या गोष्टी पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी पण अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र हे शाळांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला विकसित करायचे आहेत, त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि चांगले टीचर्स बोलवून त्यांना परीक्षासाठी त्यांना चांगलं मार्गदर्शन कसं देता येईल यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मुलांचे आरोग्य शिबिर पण आम्ही यंदा ह्या वेळेसपासून आम्ही राबवणार आहोत खास मुलांसाठी. तर त्यासाठी पण ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. असं हे मी म्हणेन की महिला, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि असे रस्ते असं पंचसूत्र असणारं हे अर्थसंकल्प आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की हे अर्थसंकल्प आम्ही यशस्वीरित्या राबवू आणि एक स्वच्छ बदलापूर आणि हरित बदलापूर आणि एक प्रगत बदलापूर नक्कीच घडवणार. धन्यवाद.